तर बघा लाईट बीट चालू केलेली आहे. तुम्हाला वाटेल की सकाळी सकाळी व्हिडिओ चालू केला, तर सकाळी सकाळी व्हिडिओ नाही चालू केलेला आहे. व्हिडिओ आता 1 वाजायला 10 मिनटं राहिलेली आहेत आणि मी व्हिडिओ चालू केलेला आहे. म्हटलं सहज तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारायला, थोडंसं जास्त नाही, तुम्हाला दाखवते की नक्की किती वाजलेत, नाही तर म्हणणार की खोटं बोलत आहे. आणि लाईट पण का चालू केले हे पण मी तुम्हाला दाखवते 2 मिनटं. तर हे बघू शकता तुम्ही 1 वाजत आलेला आहे आणि इकडे म्हणजे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. टिफिन वगैरे सगळं देऊन इकडे पण सगळं क्लीन केलेलं आहे. बघा आता तिकडे माझा चहा आहे नेहमीप्रमाणे, इकडे भांडे तसेच आहेत, ते नंतर घासेन. आणि मेन गोष्ट की इथे पारस झोपलेला आहे शाळेतून येऊन आणि त्याला ताप आलेला आहे. काय माहिती अचानकच काल संध्याकाळी सर्दी झाली, त्याला सर्दीची गोळी दिली पण त्याला ताप आलेला आहे. आणि मी लाईट का चालू करून बोलते ते सांगते तुम्हाला. पारस झोपल्या, असू दे आपण बाहेर जाऊन बोलूया. हे बघा वातावरण कसं आहे इकडचं, पाऊस येणार आहे त्याच्यामुळे अंधार झालेला आहे म्हणून लाईट लावलेली होती. बघितलं असेल तुम्ही. आणि मी 1 वाजता तर चहा पिणार आहे, कारण सकाळी तुम्हाला माहिती आहे मला चहा व्यवस्थित पिऊन जाता येत नाही कामावर, त्याच्यामुळे तर म्हटलं सहज असं थोडासा 2-4 मिनटाचा व्हिडिओ काढावा. सगळी कामं वगैरे तर झालेली आहेत. पारसला गोळी देऊन झोपवलं आहे, जेवला तो, मग तो झोपला आहे. तापाची गोळी दिलेली आहे मी त्याला. बघूया आता काय आहे काय कळत नाही. हे मोसमच्यामुळे ना मुलं आजारी पडतात, आपण पण आजारी पडतो. अचानक त्याला ताप भरला आणि त्याचा ताप म्हणजे असा साधासुद्धा नसतो, 104-105 असा ताप भरतो त्याला. आता बघूया. त्यात त्याचे पेपर चालू आहे. आज ड्रॉइंगचा पेपर होता, उद्या कम्प्युटरचा, आणि मग त्याला 2 दिवस सुट्टी आहे. मग काय रक्षाबंधन वगैरे आहे ना, 2 दिवस सुट्टी आहे, मग तो आराम करेल. पण बघा ना अचानकपणे त्याला खूप ताप आला, मला पण टेन्शन आलं. आणि पारसचं कसं माहिती आहे का, की त्याची परीक्षा असली की काही नसेल ना अचानक आजारी पडतो तो. पण असं नाही की तो नाटकं करतो किंवा त्याने अभ्यास नाही केला, असं काही नाही आहे. अभ्यास करतो तो, नाही असं नाही. आणि नाही केला अभ्यास तरी त्याला पेपरला जावंच लागतं. असं नाही की मी त्याला घरात ठेवते, कारण 2-2.5 तासाचा काय पेपर असेल ते असेल, त्याचा टायमिंग असतो ठरलेला, त्या टायमामध्येच पेपर असतो, काय पूर्ण दिवसाची त्याची शाळा नाही राहत. त्याच्यामुळे मग मी पाठवते त्याला शाळेमध्ये गोळी वगैरे देऊन, की पेपर का मिस करायचे, बरोबर आहे ना. आणि तसं पण कसं आहे की हे क्लायमेट खराब आहे, त्याच्यामुळे सगळेच आजारी पडतात, हो की नाही. तर जाऊ दे, आता काय करणार, ही अशी धावपळ नुसती होत राहते. आता जर ह्याला नाही बरं वाटलं तर परत डॉक्टरकडे घेऊन जायला लागेल. परत संध्याकाळी मला कामावर जायचं आहे. बघूया आता काय होतं. आहेत त्याच्या पहिलेच्या गोळ्या, त्याच मी देणार आहे त्याला, कारण आता चांगल्या गोळ्या आहेत, पण त्याच देऊन बघते ना कसं काय आहे काय नाही. त्याला ताप आहे जाम. बघूया चला काय होतं काय नाही, बोलते नंतर तुम्हाला, माहिती नाही. तर जाऊ दे, मगच नको जास्त मोठा व्हिडिओ बनवायला, म्हणून म्हटलं की थोडंसंच बोलूया आपल्या मनातल्या काही गोष्टी, नाही की नाही. तर जाऊ दे, बोलून टाकते. आता थोड्या वेळाने व्हिडिओ कंटिन्यू करायला, आहे की नाही. इकडेच एंड करते बोलून तुमच्याशी थोडंसं. मी चहा ठेवला आहे ना, तर तो उठून जाईल आणि दूध संपले तेवढंच दूध आहे. नंतर जेव्हा पारसला मी ट्युशनला सोडायला जाईल तेव्हा घेऊन येईल. दूधवाल्याने असं काही दूध दिलं नाही, काय माहिती विसरलं आहे का काय, लक्षात नसेल त्याच्या होते, तर त्याच्यामुळे तो दूध देऊन गेला नाही. तर बघते मी आता, तेवढा चहा घेते पहिल्यांदा पिऊन, कारण तो पण गेला उठून, तर मग मला चहा नाही भेटणार. आणि मला एकदा चहा पाहिजे असला की मग तो पाहिजेच आहे असे, त्याच्यामुळे मग मी बोलते. थांबा जरा तुम्हाला 2 मिनटं. पारस सगळ्या गोळ्या घे आणि मग झोप. ताप आला ना भरपूर. कम्प्युटरचे 2 लेसन लिहिलेत का, नक्की लिहिलेत ना, काय एकच लिहिलंय. टीचर तर मला बोलली एकच लिहिलंय. दोन्ही खा आणि मग झोप. पारसला लय ताप भरलाय. त्याची स्कूलची बॉटल आहे. झोप. 2 लेसन लिहिलेत ना नक्की. टीचर तर बोलली एकच लिहिला त्याने.
इथे झोप, इथे तिकडे मला झोपायचं. इथे इथे ये ना, ये इथे, इकडे सरक. झोप आता. बघितलं तुम्ही पारसला ताप भरपूर भरला, त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली. आणलं त्याला डॉक्टरकडनं, गोळ्या वगैरे दिल्यात. त्याच्या ट्युशन टीचरला फोन केला कारण त्याचा उद्या पेपर आहे. म्हटलं त्याने अभ्यास वगैरे केला आहे का, तर म्हटलं काय केला आहे. तर बघू जर त्याचा ताप उतरला, त्याचा 2:30चा क्लास आहे, बघू जर त्याचा ताप उतरला तर 2:30 वाजता पाठवेन, नाही तर 3:30 वाजता पाठवेन. म्हणजे 1 तास तरी तो अभ्यास करेल. टीचर बोलला 1 तास तरी पाठवा त्याला, थोडंफार मी घेते. तर बघूया, त्याचा ताप उतरला तर मग त्याला पाठवेन, नाही तर मग काही पर्याय नाही. बघूया आता काय करायचं काय नाही. त्याच्यामुळे काय आता बोलणार ना, बोलायचं होतं मला, पण जाऊ दे आता, काय मूड नाही. पोरगा आजारी आहे माझा, त्याच्यामुळे काही सुचत नाही. आत्ताच थोड्या दिवसापूर्वी मी आजारी होती, आता माझा पोरगा आजारी आहे. आमचे असंच चालतं आहे आजारपणामध्ये. माहिती कोणाची नजर लागते आम्हाला माहीत नाही. असंच बोलायला लागेल, कारण आम्ही व्यवस्थित राहतो, खातो पितो, व्हिडिओ हे ते बनवतो. लोकांना असं वाटतं हे खूप मजेत आहेत, खूप एन्जॉय करतात असं. त्याच्यामुळे होतं, आता काय करणार. पण लोकांना काय माहिती आहे की सगळ्यांच्या मागे टेन्शन असतं, काय माझ्या एकट्याच्याच मागे नाही आहे. मला पण प्रॉब्लेम आहेत, लोकांना पण प्रॉब्लेम असतात. पण त्यात असं कवटाळत बसणं मला नाही आवडत की हां प्रॉब्लेम आहे, टेन्शन आहे, हे आहे ते, त्या गोष्टी मला नाही आवडत. मी एन्जॉय करते, मस्त राहते. काय कशाला खाली बिली टेन्शन घ्यायचं. आणि काही लोक तर म्हणतात हां हिला म्हणते मी बिजी असते, मग व्हिडिओ कशी बनवते. तर मी काही व्हिडिओ मी आधी बनवलेले असतात, काही व्हिडिओ मी आत्ता बनवते. पण ते काय होतात की मी अपलोड नाही करत, ते माझ्या ड्राफ्टमध्ये सेव्ह असतात. तर मी कधी वाटलं तर मी ते मग कधीतरी सेंड करते, कधीतरी ठेवून देते, असं अपलोड करते. असं असतं. खूप आहेत इंस्टाग्रामवरती मी जे ड्राफ्टमध्ये टाकून ठेवले आहे, मग ते कधीतरी मी पोस्ट करते. मग काही लोकांना मग त्याचा प्रॉब्लेम होतो. हां होतो, खरं सांगते होतो. व्हिडिओ खूप मला आलेले पण आहेत असे मेसेज की हां तुला व्हिडिओ करायला टाईम आहे, हे आहे ते. अरे व्हिडिओ काढायला टाईम आहे, छोटंसं हे असते की चल बाबा टेन्शनमध्ये काय माणसाने राहायचं. थोडंसं काहीतरी एन्जॉयमेंट किंवा थोडंसं टेन्शनमधून बाहेर येणार किंवा कुठल्या गोष्टीतनं काही कळत नसेल, सुचत नसेल, तर थोडं माइंड फ्रेश करण्यासाठी माणूस काहीतरी करतो. आणि प्रत्येकामध्ये काहीतरी कला असते, तर माझ्यामध्ये आहे म्हणून मी करते. आणि त्याचा प्रॉब्लेम लोकांना नाही व्हायला पाहिजे ना. मी काय तुमचा मोबाईल वापरते का, तुमच्या घरी येऊन व्हिडिओ काढते का, मी तुमचे काढते नाही काढते, मी स्वतःचे काढते. आणि आत्तापर्यंत पण तुम्ही बघितलं असेल की मी यूट्यूबला पण कोणालाच घेत नाही. मी आणि माझा मुलगाच असतो. ह्याच्या व्यतिरिक्त कुठे भाजी घ्यायला गेलो, काय कोणाचे जास्त मी फेससुद्धा घेत नाही. हा ज्यांना प्रॉब्लेम नाही आहे त्यांनाच मी त्यांनाच घेते, असं कोणाला घेत नाही. आणि खरं सांगायचं तर यूट्यूबचा अभ्यासच म्हणायला लागेल तो. यूट्यूबचा अभ्यास मी गेले 5 वर्ष केलेला आहे. त्याच्यानंतर मी यूट्यूब चॅनल खोलण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. यूट्यूब म्हणजे खोललं आणि झालं असं नाही आहे. यूट्यूब जेवढं चांगलं आहे ना तेवढं घातक पण आहे. लोक जेलमध्ये जाऊन बसलेली आहेत. काही त्यांचे गुन्हे नाही, छोटे छोटे गुन्हे असतील की माझा फोटो वापरला किंवा मला तू तुझ्या व्हिडिओमध्ये घेतलं किंवा कुठल्या लहान बाळासोबत काहीतरी मजाक मस्करी केलं किंवा त्याला काहीतरी असं एखादा शब्द, असे लोक एकमेकांना अशा शिव्या घालतील. पण जर तुम्ही कॅमेरासमोर ठरला आणि एखाद्याला शिवी घातली, नाही अश्लील प्रकार चालू आहे, ते असे शिवीगाळ आहे, तर ह्या छोट्या छोट्या गुन्ह्यासाठी सुद्धा लोक 4-4, 5-5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसलेले आहेत. मला माहिती आहे. मी पूर्णतः यूट्यूबचा अभ्यास केलेला आहे आणि नंतरच मी यूट्यूब चॅनल खोललं आणि त्याच्यानंतरच मी व्हिडिओ काढलेले आहेत. मला त्याचे सगळे रूल माहिती आहेत की कसे व्हिडिओ काढले पाहिजेत, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये कोणाचं नावही घेत नाही, मेन्शन करतच नाही नाव. फक्त असं की माझे घरातले, माझे ते, पण मी कधीच कोणाचं नाव घेत नाही. कारण मला सगळ्या गोष्टी माहिती आहे की कोणी पण ऑब्जेक्शन घेऊ शकतं आपल्यावरती, का नाही घेऊ शकत, बरोबर आहे ना. आणि जर समोरच्याची इच्छा नसेल तर त्याच्याबद्दल आपण बोलू पण शकत नाही आणि त्याला व्हिडिओमध्ये पण घेऊ शकत नाही किंवा त्याचा फोटोसुद्धा यूज करू शकत नाही. ह्या गोष्टीसाठी सुद्धा गुन्हा दाखल होतो हे मला माहिती आहे.
मी उगाचच नाही आलेली आहे यूट्यूबवरती, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आलेली आहे. त्याच्यामुळे कोणाला असं वाटतं ह्या काय ही करते, व्हिडिओ काढते, हे करते ते करते. अरे पण तसं नाही आहे, एक विरंगुळा आहे. मी जस्ट टाईमपास म्हणून करते की असू देत की काहीतरी असावं, आणि आपल्या काही आठवणी पण त्याच्यामध्ये राहतात. आता इंस्टाग्रामवरती मी आत्ता स्वतःचे व्हिडिओ बघते की मी 2 वर्षापूर्वी कशी होती, 3 वर्षापूर्वी कशी होती, किंवा भरपूर असे माझे पारसचे पण व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये की माझा पारस जेव्हा लहान होता, मग मोठा झाला, कसा दिसतो कसा नाही, त्याच्या लहानपणीची ॲक्टिव्हिटी, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याचे फोटो आहेत, अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर माझा गोलू म्हणजे माझा डॉगी आहे, त्याच्या काही आठवणी आहेत. त्याच्यानंतर त्याचा भाऊसुद्धा होता माझ्याकडे 2 डॉगी होते, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं. तो एक ऑफ झाला, त्याचेसुद्धा काही आठवणी त्याच्यामध्ये आहेत ज्या मी जपून ठेवलेल्या आहेत. कारण किती झालं तरी मी त्यांना मुलाप्रमाणे सांभाळलेलं आहे, माझी मुलंच आहेत ती. त्याच्यामुळे त्याच्या आठवणी आहेत, त्या काही मी असं डिलीट नाही. फोनमधून फोटो वगैरे कधी उडतात. आता मागे माझा फोन खराब झाला ते कितीतरी फोटो माझे गेले, खूप फोटो गेले, पण इंस्टाग्रामवरती माझे तसेच्या तसे व्हिडिओ आहेत. त्या एक आठवणी असतात ज्या मी साचवून ठेवते की असू दे, आपल्यालाच बरं वाटतं त्या बघून. आता मी स्वतःचेच व्हिडिओ बघताना म्हणते अरे यार, मी 2 वर्षापूर्वी कशी होती, 3 वर्षापूर्वी कशी होती, आणि आता मी कशी आहे. म्हणजे माणसामध्ये चेंजेस होतात, काय होतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. आणि मी काय वाईट गोष्ट करत नाही आहे. वाईट करत असते तर गोष्ट वेगळी आहे, बरोबर आहे ना. आणि कामातनं असं नाही की काम टाकून मी व्हिडिओ बनवते, असं नाही. मी माझी कामांना पहिलं कामाला प्राधान्य देते, पहिल्यांदा कामं करते आणि मगच व्हिडिओ करते. जेव्हा मला रिकामा वेळ असतो थोडासा, मग ह्याच्या त्याच्याशी चॅटिंग करणार किंवा ह्याच्या त्याच्याबरोबर फोनवरती बोलत बसायचं काय गरज आहे. आणि कोणाला आपल्यासाठी टाईम आहे एवढा की बाबा आपण त्याला म्हटलं माझ्याशी बोल तर कोण बोलणार आहे, कोण नाही. सगळेजण ना पहिल्यांदा बोलतात थोडंसं, आणि नंतर त्यांचं नाटके चालू होतं, हां मी कामात आहे, हे आहे ते आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, हे आहे ते आहे, असे त्या गोष्टी चालू होतात. त्याच्या कसलं, आणि कोणाशी बोलायचं पण नाही. काय असतं माहिती का, लोक काय करतात, उठतात आपलं घेतात, दुसरीकडे जाऊन सांगतात, त्याच्यामध्ये मीठ मसाला लावणार, ते तिसऱ्याला सांगणार. त्याच्यापेक्षा त्या गोष्टीच नको. म्हणून मी कोणाच्या नादाला पण लागत नाही, कोणाशी जास्त बोलत पण नाही. आणि हां, फोन येतात गरजेपुरतं तेवढं बोलायचं, कोणाशी काय असेल तर बस, विषय संपला. फक्त मी जास्त बोलते माझ्या बहिणीसोबत काय असेल ते शेअर करणार किंवा पप्पांना, बस. ह्याच्या व्यतिरिक्त मी नाही कोणाला काय बोलत. कशाला उगाच कोणाला बोलून आपण आपला टाईमपास करून घ्यायचा. काय लोकांना असं वाटतं की आम्ही लय काम करतो, भरपूर काम करतो. करत पण असेल बाबा, आम्हाला काय माहिती नाही बाबा तुम्ही काय काम करता, आम्ही पण करतो, असं नाही की आम्ही नाही करत. पण त्यातून पण आम्ही थोडासा वेळ काढतो स्वतःसाठी, आणि काढलाच पाहिजे, मेन गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एवढंच एक गोष्ट बोलायची होती, पण आता काय मी नाही जास्त बोलत, आता मी पण थोडासा आराम करते. एक गोष्ट अशी बोलायची होती की ना, प्रत्येक स्त्रियांनी ना छोटा मोठा ना जॉब हा केलाच पाहिजे, छोटा मोठा जॉब हा केलाच पाहिजे. कारण की स्वतः स्वावलंबी राहा, दुसऱ्यांवरती डिपेंड राहू नका. काही बाईक हां बाबा तुमच्याकडे असेल पैसा असतो, काही खूप श्रीमंत असतात, त्यांना काही गरज नसते, त्यांचे नवरे कमवत असतात किंवा त्यांची फॅमिली चांगली पैसेवाली असते, पण त्याचा उपयोग काहीही नाही आहे, काहीही नाही. प्रत्येक वेळेला स्त्रियांना मग पुरुषांच्या समोर हात पसरावे लागतात. हां बाबा मला हे मागवायचं आहे, मला ही साडी पाहिजे, मला हे खायला जायचं आहे, मला ते खायला जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला आज ते आणायचं आहे, किंवा मला आईकडे जायचं आहे, किंवा पप्पांकडे जायचं आहे, किंवा हे बहिणीकडे जायचं आहे, माझ्या बहिणीला ही गोष्ट घ्यायची, किंवा माझ्या घरामध्ये कोणाचं काय प्रोग्राम आहे, असं आहे तसं आहे. तर काय होतं त्यावेळेला तुम्हाला पैसे त्यांच्याकडे मागायला लागतात. त्याच्यापेक्षा थोडंसं स्वतः सेल्फ रिस्पेक्ट ठेवा ना, की स्वतः कमवा, स्वतः थोडंफार काही असू दे, तुम्ही 5,000 का नाही कमवा, पण कमवा. कोणावरती कधीच डिपेंड होणार. कारण की ह्या गोष्टी आहेत ना, बाकीचे जे घरातले असतात ते फायदा घेतात. काय तुला काय काम आहे, मुलाला सांभाळायचं, घरामध्ये बसायचं, टी व्ही बघायची, असं असतं ह्या गोष्टी. त्याच्यापेक्षा ना स्त्रियांनी खरंच थोडंफार तरी कमवायलाच पाहिजे, भले ती शिकलेली असू दे किंवा अनपढ असू दे. आणि बिना सुशिक्षित ज्या असतात, ज्या शिकलेल्या नसतात, तर असं नाही आहे की शिकलेल्याच कमवू शकतात, न शिकलेल्या कमवू शकतात. अंगुठा छाप पण आज मी बघत आहे, अंगुठा छाप बायका आहेत, त्यांनी घरं आणि त्यांचे बंगले उभारलेले. जर तुम्ही काही वाईट काम करत नसाल तर काही लाजायची गरज नाही आहे. कुठलंही काम करा, कुठलंही काम करा. मी तर म्हणेल बाथरूम साफ करायचं काम केलं ना तरी बाबा मी माझ्या ह्याच्यावरती आहे, तुमचं काय करायचं आहे. हसायचं तर हसा, तुमच्या दात दिसतील, आम्हाला नाही फरक पडत, पण निदान कमवा. नवऱ्याच्या जीवावर तर अजिबात राहू नका, तेवढं सांगेन. आज मी कमवते, आज नाही, मी खूप बरेच वर्षापासून मी कामाला जाते, करते,
पण असं नाही का माझा नवरा काय मला पहिल्यांदा जेव्हा मी लग्न झालं तेव्हा माझा नवरा बोलला नाही की तू कामाला जा म्हणून किंवा काय कर काय. त्याच्यामागे पण एक आहे गोष्ट, मी सांगेन तुम्हाला नंतर. तर तेव्हापासून मी ठरवलं की मी जॉब करणार म्हणजे करणार. मी लग्नाच्या आधी पण काम केलेलं आहे, लग्नानंतर पण केलेलं आहे आणि अजून पण करत आहे. आणि मला काही गरज नाही लागत की माझ्या नवऱ्याला फोन करून ओ हे मागवा ते मागवा, मला हे करायचं आहे, मला हे आणायचं आहे, मला पैसे द्या, हे करा ते करा. कधीच मला अजूनपर्यंत गरज लागली नाही नवऱ्याला बोलायची. कारण मला वाटलं एखादी गोष्ट घ्यायची, मी घेऊन टाकते, मी नाही विचार करत. मी आणि त्यांना विचारत पण बसत नाही की घेऊ का, काय करू काय नाही. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी काही करायच्या असतात त्या फक्त मी त्यांना सांगते की मला नाही कळत तर मी त्यांना विचारायची की बाबा आता मोबाईल घेताना त्यांना सांगितलं. कारण ही मोठी गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे की मला मोबाईलमधलं काही कळत नाही एवढं काय. ते काय रॅम्स असतात, हे असतात ते असतात, ते कळत नाही. विचारलं, कारण इथे पैसे जास्त जाणार आहेत. जिथे चला बाबा 2-3 हजाराची गोष्ट तिथे मी घेऊन मोकळे होते. साड्या म्हणा, ड्रेस म्हणा, हे म्हणा ते म्हणा, अशा गोष्टी किंवा इलेक्ट्रिक गोष्टी किंवा कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचे असेल तर एकाच ठिकाणी पैसे इन्व्हेस्टमेंट केले मी माझ्या नवऱ्याचं. म्हणजे ऐकलं नव्हतं त्या टायमाला. आणि ते पण ऐकलं नाही का की त्यांच्याच वडिलांनी मला सांगितलं की इथे पैसे इन्व्हेस्टमेंट कर. म्हटलं आपले सासरे आहेत, आपले सासरे काय आपलं वाईट थोडी बघणार आहे. तर मी केले ते इन्व्हेस्टमेंट. पण ते बघायला गेलं तर अजून डुबलेल्यामध्येच जमा आहेत. ते पैसे कधी भेटतील ते मला माहिती नाही. तेव्हा माझा नवरा 1000 वेळा मला बोलला, सोनाली नको पैसे टाकू, तू नको ऐकू पप्पांचं, तू नको पैसे टाकू, तू नको पैसे टाकू. पण मी विचार केलं जाऊ दे, मोठे आहेत आपल्यापेक्षा वयाने, ते चांगल्याच ठिकाणी आपल्याला पैसे इन्व्हेस्टमेंट करायला सांगतात, आपण करूया. म्हणून मी ते केले होते. पण त्याच्यावरनं माझा नवरा मला अजून पण टोमणे मारतो. कारण मी कधी पण त्यांना गावाला जातात ना तेव्हा त्यांना सांगते की जा जरा विचारपूस करा, हे करा ते मला सरळ म्हणतात तू केलेला कारस्थान आहे, जेव्हा सांगत होतो तेव्हा ऐकलं नाहीस ना, आता तू बघ आणि ते पप्पा म्हणजे त्यांचे वडील तुम्ही बघा, मला काय सांगू नका बोलतं. मी पहिलेच सांगितलं होतं त्यांच्या नादाला लागू नको. हा शब्द माझा नवरा बोलतो डायरेक्ट. पहिलेच मी सांगितलं होतं त्यांच्या नादाला लागू नको आणि पैसे टाकू नको. तेवढंच फक्त मी केलं होतं आणि ते पैसे तिथं अडकवून मोकळी झाली. ते नसतं केलं तर बरं झालं असतं. अजून पण पश्चाताप होतो, कारण की ते माझ्या मेहनतीचे पैसे होते. ते माझ्या नवऱ्याने पण बघितलेले होते. कोरोनाच्या टायमाला लोकांचे खायचे वांदे होते, त्या टायमाला मी इन्व्हेस्टमेंट केले पैसे. त्याच्यामुळे ते मनाला लागतं की मी कोरोनामध्ये कसे दिवस काढले. पण मी कमवत होती, खूप छान कमवत होती त्या टायमाला. घरात राहून खूप छान कमवत होती. तर ते मी ठेवले होते, ते माझ्या मुलासाठी ठेवलेले पैसे होते खरं तर. पण जाऊ दे, माझ्या कष्टाचे शेवटी ते काही कुठे जाणार नाही, कधी ना कधी भेटतील असे. तर ते गोष्ट फक्त मी केली. ह्याच्या व्यतिरिक्त मी कधीच काही हे केलं नाही की म्हणजे असं की कुठे पण काय पण इन्व्हेस्टमेंट करा, हे करा ते करा, असं नाही काय केलेलं आहे. आणि एक हा मोबाईल घेतला आत्ता, बाकी काय नाही केलं मी. आणि मोबाईल पण घेतला म्हणजे का घेतला की असू दे, मी कमावते तर मी घेतला तर कुठे काय बिघडलं, बरोबर ना. स्वतःची हाऊसमौस पण केली पाहिजे. काय नेहमी आपण आपलं मन का मारायचं, बरोबर आहे ना. म्हणून इथे ही चुकीची इन्व्हेस्टमेंट आहे माझी. मोबाईल एवढा महागाचा मी घेतला, ती इन्व्हेस्टमेंट माझी खरी तर चुकीची आहे. पण असू दे, काय फरक पडतो आहे एकदा केलं तर, आहे का नाही. एकदा जर आपल्यासाठी कुठे पैसे घातले तर काय बिघडलं. थोडंफार कुठेतरी आपण पण एन्जॉय केलं पाहिजे ना, जर कमवतो आहे तर, आहे का नाही. दुसऱ्याच्या ह्याच्यावरती घेतला तर गोष्ट वेगळी आहे, बरोबर आहे ना. मग माणूस म्हणू शकतो हा काय गरज आहे एवढंच इन्व्हेस्टमेंट करते, हे करते ते करते, तुला कळतं का ती वस्तूचं काय भाव आहे का, मोल आहे का. आणि जेवढं मला करायचं आहे तिथे इन्व्हेस्टमेंट मी केली. आता मी थोडंफार जर मी स्वतःसाठी जर काय करत असेल तर ती गोष्ट चुकीची नाही, हे मला तरी वाटतं. घेतला मोबाईल, खूपदा वाटत होतं घेऊ का नको, पण नंतर म्हटलं नाही घ्यायचा, जाऊ दे, काय होईल ते जाईल. आपल्यालाच पैसे भरायचे आहेत, आपल्यालाच त्याचे EMI भरायचे आहेत. त्याच्यामुळे मी इतकं लक्ष दिलं नाही. पण काय लोकांना लय टोचलं ते, ठीक आहे, टोचलं तर टोचलं, मला काही फरक नाही पडत. कारण मी कोणाकडेच एक रुपया मागितला नाही. माझा मोबाईल खराब झाला, भरपूर जणांना माहीत होतं. भरपूर म्हणजे की घरातल्यांना वगैरे माहीत होतं माझा फोन खराब झालेला आहे हे. तर काय कोण मला बोललं नाही की हा मोबाईल घे किंवा मी तुला देतो किंवा मी तुझे पैसे भरतो नंतर तू मला दे, असं बोलणारं कोणी नव्हतं. फक्त एवढंच, हां बघ मग काय झालं आहे काय नाही झालं आहे, दुरुस्त कर, हे कर ते कर, सगळं केलं मी. काय मूर्ख आहे मी. मला काय कळत नाही का. मी पहिल्यांदा हेच केलं होतं, फोन आला होता, कट केला एअरटेलवाल्यांचा. तर
पहिल्यांदा मी मोबाईलवाल्याकडेच गेली होती, एकदा सोडून 3दा गेली. तर ते म्हणले बॅटरीचा मोबाईल, म्हणजे मी सर्व्हिस सेंटरमध्ये गेली होती, असं पण नाही की लोकल ह्याच्यामध्ये गेली. त्यांनी सरळ सांगितलं तुमचा फोन रफटफ आहे, कोणी म्हणणार नाही की तुमच्या फोनला 10 वर्ष झालेली. हे पण ऐका की 10 वर्ष फोनला झाले होते माझे, 10 वर्ष होत आलेली आहे, कोणी म्हणणार नाही. त्याची बॅटरी वगैरे सगळं चांगलं आहे. पण आता कसं माणसाच्या जसं गरजा वाढतात तसं फोनमधल्यासुद्धा किंवा वस्तूमधल्यासुद्धा काय काय गोष्टीचे ॲप वगैरे हे सगळं अपडेट येतात किंवा काय काय वाढत जातात गोष्टी, त्याच्यामुळे त्या फोनला ते सपोर्ट करत नव्हत्या गोष्टी. आणि बाकीचं पण जाऊ दे, व्हिडिओ जाऊ दे, त्याची पण मला घेणं देणार. पण त्याच्यामध्ये आपले बँकचे अकाउंट होते त्याच्यामध्ये माझे, तर प्रॉब्लेम होत होता मला. कधी कधी मी पेट्रोल टाकायला गेले गाडीमध्ये, स्कॅन व्हायचं, पैसे टाकायचे आणि मोबाईल स्विच ऑफ. पैसे गेलेत नाही गेलेत काय केलेत कोणाला कळणार आहे. असं 2-3दा माझ्यासोबत झालं. पण ते तिथे माहिती पडलं की पैसे गेलेले आहेत, त्यामुळे ठीक आहे चला चांगलं झालं. बाकीचे लोक जर असा कोणी एखाद्या व्यक्ती बोलतात नाही तुम्ही पैसेच पाठवले नाही, जाऊनसुद्धा म्हणले असते की नाही पाठवले, मग माझ्या मेहनतीचे पैसे गेले ना. त्याच्यापेक्षा जर मी मोबाईल घेतला तर काय बिघडेल. एकदा माणूस नुकसान सहन करू शकतो, 2दा करू शकतो, 3दा करू शकतो. मी तर एकदा पण नाही माझं नुकसान सहन करू शकत, खरं सांगते. तर ते जर कोणाचे असे वडून हिसकावून चोरून लबाडी करून जर पैसे आणले ना तर काही वाटत नाही. पण जर रक्ताचं पाणी माणूस करतोय ना तर त्याला त्याच्या 1-1 रुपयाचं पण 1 रुपये जरी गेला ना तरी ते मनाला लागतं, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे मी मोबाईल घेतला होता की मला खूप प्रॉब्लेम दिला मोबाईलने. आताही आहे, म्हणजे आता पण मी त्या दिवशी म्हणजे दाखवला होता तर आहे तसं, म्हणजे लहान मुलं म्हणजे पारस वगैरे फोन लावण्यासाठी वगैरे वापरू शकतो, पण त्याच्यामध्ये तो काही डाउनलोड नाही करू शकत. आता मी त्या दिवशी व्हिडिओ काढला ह्याला श्रावणी सोमवारी, काल नाही परवा व्हिडिओ काढला आणि लगेच त्याच्यातनं मला डिलीट करायला लागला. कारण की जर मी त्याच्यामध्ये ठेवला ना तर डायरेक्ट तो स्विच ऑफ होणार. जर जास्त 1-2 व्हिडिओ त्याच्यामध्ये झाले तर त्याच्यामध्ये जास्त व्हिडिओ नाही मी काढले. श्रावणी सोमवार नाही, सॉरी बँकेचं सॉरी बँकेचं हो, बँकेत गेलेले ते. तर छोटेसे 2 का 3च मी त्याच्यामध्ये क्लिप घेतले फक्त बघण्यासाठी की राहत आहेत का नाही राहतात. पण राहिले, पण ते लगेच मला डिलीट केले, मी डिलीट करून टाकलं. कारण की तो फोन तेवढा सपोर्ट करत नाही. तो फक्त एक फोन उचलणं ठेवणं, त्याच्यामध्ये तुम्ही नाही व्हॉट्सअप उघडू शकत, नाही कुठलं बँकेचं खातं उघडू शकत, काही करू शकत नाही त्या फोनमध्ये तुम्ही. मग तो फोन मी यूज करणार होती का, करू शकत होती का. जर मी जॉब करते आहे, माझा पेमेंट येतो अकाउंटला किंवा मला टिफिनसाठी फोन करावे लागतात बाहेर, तर मी तो नाही ना यूज करू शकत. असं आहे, अशा सगळ्या त्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी घेतला होता. पण जाऊ दे, काही मला फरक पडत नाही. आणि कसं आहे माहिती आहे का की काही लोक म्हणतील हां मग काही गरज होती का तुझं एवढं, म्हणजे तुला एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, कामावर जावं लागते. अरे जावं लागतं तर जावं लागतं ना, मी मॅनेज करेन ना. तुम्ही कशाला एवढी मोठी हमदर्दी दाखवताय, बरोबर आहे ना. काही गरज नाही आहे कोणी, आणि माझ्यासाठी तर कोणी खोट्या हमदर्द्या दाखवायची तर गरज पण माझं तर म्हणणं आहे. मी माझं आहे, मी मॅनेज करते. आता मोबाईल घेऊन मला 2 महिने झाले. 2 महिने वेळेच्या आधी मी EMI भरून मोकळी पण झाली. मला माहिती आहे मी करू शकते, तीच गोष्ट मी करते. जी मी नाही करू शकत ते तर मी हात नाही घालत, हे माझं पण आहे. आणि अशी कोणतीच गोष्ट नाही की मी आजपर्यंत असं हे केलेलं आहे की मी नाही करू शकत. मी प्रयत्न करते, भरे खड्ड्यात पडलं तरी चालेल, पण मी प्रयत्न करते. कारण की कधी पण कुठल्याही गोष्टीचा प्रयत्न करायचा असतो, बरोबर आहे ना. जाऊ दे, मी जास्त बोलली तर जाऊ दे. आपण इथेच आता व्हिडिओचा एंड करूया. मी काय बाकीचं काहीच नाही दाखवू शकत आता, कारण की पारची तब्येत खूप खराब आहे. तर चला त्याच्याच बाजूला जाऊन झोपते. तो मम्मी मला बोलवतो आहे. तर चला मग, कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा, आणि माझे विचारही तुम्हाला कसे वाटतात हे पण नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि चला, तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आणि व्हिडिओ कुठून बघताय हे मला नक्की सांगा. चला तर मग बाय. आणि व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिल्यांदा माझ्या व्हिडिओला. बाकी चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. बाय.